नमस्कार, सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण जो पदार्थ बनवण्यासाठी जास्तीत जास्त वेळ लागतो तोच पदार्थ फक्त 10 ते 15 मिनिटात कुकरमध्ये बनवणार आहोत. पितृपक्षामध्ये सुद्धा हा पदार्थ आवर्जून बनवला जातो. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूयात. तर त्यासाठी मी गॅसवर कुकर गरम करायला ठेवलाय. कुकर गॅसवरती ठेवला की आता त्यामध्ये एक अर्धी वाटी पाणी घालायचं. पाणी घातल्यानंतर इथे मी अर्धा लिटर दूध घेतले. दूध या ठिकाणी गरम करून थंड केलेलं आहे. त्याचप्रमाणे इथे मी दुधावरची जी साय म्हणजे मलई असते ती सुद्धा घेतली आहे. दुधावरची साय म्हणजे मलई घातल्यामुळे दुधाला छान असा घट्टसरपणा येतो. जर तुमच्याजवळ दुधावरची साय म्हणजे मलई नसेल तर 2 चमचे तुम्ही या ठिकाणी मिल्क पावडर वापरली तरी चालेल. त्यानंतर आता हाय फ्लेमवरती या दुधाला एक उकळी काढून घ्यायची. दुधाला उकळी येते तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात. तर त्यासाठी इथे मी एक भांडं घेतले. आता त्यामध्ये इथे मी पाववाटी तांदूळ घेतलाय. तांदूळ आपण जो रोज भात बनवण्यासाठी वापरतो तोच घेतलाय. तर या ठिकाणी मी जो तांदूळ घेतलाय तो बासमती तुकडा आहे. आपण या ठिकाणी फक्त 10 ते 15 मिनिटात तयार होणारी तांदळाची खीर बनवतोय. आणि या ठिकाणी आपण अर्ध्या लिटर दुधाची खीर बनवणार आहोत. तर अर्ध्या लिटर दुधासाठी पाव वाटी तांदूळ पोहे खायच्या चमच्याने 4 चमचे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. त्यानंतर हे तांदूळ 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. तर इथे मी तांदूळ 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत. आपण यामध्ये तांदूळ मिक्सरला वाटून घेणार नाहीये. त्याचप्रमाणे हा तांदूळ पाण्यामध्ये जास्त वेळ भिजत ठेवायची सुद्धा गरज नाहीये. तांदूळ धुतला की लगेच वापरायचा. आणि अशा पद्धतीने जरी आपण खीर बनवली तरी ही खीर फक्त 10 ते 15 मिनिटात छान घट्टसर तयार होते. तर इथे तांदूळ सुद्धा स्वच्छ धुवून घेतले आहेत. तांदूळ धुवून होईपर्यंत इथे तुम्ही बघू शकता हाय फ्लेमवरती दुधाला एक उकळी सुद्धा आली आहे. आता गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा आणि हे दूध आपण एकदा खालून एकसारखं मिक्स करून घेऊयात. आपण सुरुवातीला कुकरमध्ये खाली पाणी घातलं होतं त्यामुळे हे दूध खाली लागून करपत नाही. तर इथे दूध छान एकसारखं खालून मी हलवून घेतले. आता या स्टेपला गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा. त्यानंतर आता यामध्ये आपण जे तांदूळ स्वच्छ धुवून घेतले होते ते सर्व तांदूळ घालायचे. तुम्ही या ठिकाणी जो रेग्युलर भात बनवण्यासाठी तांदूळ वापरतो त्याऐवजी इंद्रायणी किंवा बासमती तांदूळ वापरला तरी चालेल. त्या तांदळामुळे तर ही खीर चवीला एकदम भन्नाट लागते. त्यानंतर आता यामध्ये काही ड्रायफ्रुट्स घालायचे. त्यासाठी इथे मी 2 चमचे सुक्या खोबऱ्याचे काप, 2 चमचे काजूचे काप, 2 चमचे मनुके, 2 चमचे बदामाचे काप, 2 चमचे पिस्त्याचे काप आणि 4 वेलची फोडून घेतले आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी पाव चमचा वेलची पावडर घातलीत तरी चालेल. त्यानंतर आता हे सर्व साहित्य या दुधामध्ये घालायचं. वरून इथे मी थोडंसं केसर घालणार आहे. त्यामुळे खिरीला रंग खूप छान येतो. आता हे सर्व साहित्य घालून झालं की ते दुधामध्ये आपण छान एकसारखं मिक्स करून घेऊयात. तुमच्याजवळ जर चारोळे असतील तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता. त्याचप्रमाणे सुक्या खोबऱ्याचे काप यामध्ये घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला आवडत नसतील किंवा घालायचे नसतील, नाही घातले तरी चालेल. तर इथे सर्व साहित्य मी दुधामध्ये छान एकसारखं मिक्स करून घेतले. आता कुकरचं झाकण लावायचं आणि हाय फ्लेमवरती कुकरची शिट्टी होताना जसा आवाज येतो ना तसा आवाज येईपर्यंत गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आहे. फक्त लक्षात ठेवा कुकरची आपल्याला शिट्टी करायची नाहीये. फक्त कुकरची शिट्टी होताना जसा आवाज येतो तोपर्यंतच ही खीर आपल्याला हाय फ्लेमवरती शिजवून घ्यायचे. तर इथे तुम्ही ऐकू शकता कुकरची शिट्टी होण्याआधी प्रेशर तयार झाल्यानंतर कुकरचा जसा आवाज येतो तसा आवाज यायला लागलाय. त्यानंतर आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि लो फ्लेमवरती ही खीर एक 5 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायची. तर इथे हाय फ्लेमवरती वाफ तयार व्हायला फक्त 3 मिनिटं लागली आहेत. 3 मिनिटानंतर गॅसचा फ्लेम लो करायचा आणि 5 ते 7 मिनिटं आणखी ही खीर शिजवून घ्यायची. तर इथे 5 ते 7 मिनिटं ही खीर मी आणखी शिजवून घेतली आहे. त्यानंतर आता गॅस बंद करायचा आणि हा कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा. कुकर गरम असताना कुकरचं झाकण उघडायचं नाही. त्यामधील पूर्ण हवा निघून गेली पाहिजे तेव्हाच कुकरचं झाकण उघडायचं. तर सर्वात आधी आता कुकर आपण थंड करून घेऊयात. तर इथे मी कुकर पूर्णपणे थंड करून घेतलाय. तुम्ही बघू शकता कुकरमध्ये जी हवा होती तीही पूर्णपणे निघून गेली आहे. आता कुकरचं झाकण काढूयात आणि इथे तुम्ही बघू शकता कुकरची आपण शिट्टी सुद्धा केली नाहीये. फक्त 7 ते 8 मिनिटात ही खीर छान घट्टसर बनून तयार झाली आहे. पण आपण यामध्ये अजून साखर घातली नाही. कारण खीर तयार झाल्यानंतर सर्वात शेवटी यामध्ये साखर घालायची असते.
तर त्यासाठी सर्वात आधी आपण गॅस चालू करून घेऊयात. गॅस चालू केल्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा. त्यानंतर आता यामध्ये साखर घालायची. तर त्यासाठी इथे मी ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतले होते त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घालणार आहे. बाकी इथे तुम्हाला जसं गोड आवडतं कमी जास्त त्याप्रमाणे तुम्ही साखरेचं प्रमाण घेऊ शकता. मी या ठिकाणी जे साखरेचं प्रमाण सांगितलं आहे त्यामध्ये ही खीर एकदम परफेक्ट गोड बनून तयार होते. ना जास्त गोड लागते ना जास्त फिकी. त्यामुळे हे साखरेचं प्रमाण सुद्धा तुम्ही वापरू शकता. एकदम परफेक्ट आहे. साखर घातल्यानंतर आता ती खिरीमध्ये छान एकसारखी मिक्स करून घेऊयात आणि मंद आचेवरती एक 3 ते 4 मिनिटं ही खीर छान अशी शिजवून घेऊयात. आणि जरी तुम्हाला इथे साखर वापरायची नसेल तर साखरेऐवजी तुम्ही गूळ वापरलात तरी सुद्धा चालेल. तर इथे साखर घातल्यानंतर पुन्हा ही खीर एक 4 ते 5 मिनिटं मंद आचेवरती मी छान अशी शिजवून घेतली आहे. आणि तुम्ही बघू शकता खीर एकदम मस्त घट्टसर तयार झाली आहे. जर तुम्हाला खिरीमध्ये अख्खा तांदूळ आवडत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने तांदूळ थोडाफार मॅश करून घेतलात तरी चालेल. त्याचप्रमाणे तुम्ही इथे पाहिलंच आपण ही खीर बनवण्यासाठी अजिबात जास्त मेहनत घेतली नाहीये. ना तांदूळ बारीक केलाय ना दूध आटवत बसलोय. फक्त 10 ते 15 मिनिटात ही घट्टसर सुमधुर तांदळाची खीर बनून तयार झाली आहे. आता गॅस बंद करूयात आणि ही खीर थोडीशी थंड करून एखाद्या बाउलमध्ये सर्व करूयात. तर इथे आपली मस्त घट्टसर सुमधुर अशी 10 ते 15 मिनिटात फक्त तांदळाची खीर बनून तयार झाली आहे. आता यावरती आपण थोडंसं केसर घालूयात म्हणजे ही खीर दिसायलाही एकदम छान दिसेल. त्याचप्रमाणे ही तांदळाची खीर तुम्ही गरमागरम सर्व करू शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवून थंड करून सुद्धा सर्व करू शकता. गरम असेल किंवा थंड असेल दोन्हीमध्ये ही खीर चवीला एकदम अप्रतिम लागते. तर तुम्ही सुद्धा या पितृपक्षामध्ये किंवा असंही जरी तुम्हाला कधी खायचे असेल किंवा झटपट तयार होणारं काहीतरी गोडाचं इन्स्टंट बनवून खायचं असेल तर ही 10 ते 15 मिनिटात तयार होणारी तांदळाची खीर नक्की बनवून पहा. तुम्हाला तुमच्या घरातल्या मोठ्यांना एवढंच नाही तर लहान मुलांना सुद्धा खूप आवडेल. आणि तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.